जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू बेटा तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा पेपर कशा प्रकारे येईल। तर लक्षात ठेवा, हा पेपर येईल तुम्हाला 40 मार्काचा आणि वेळ राहणार बेटा किती 2 घंटे। आता बघा बेटा, यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येईल बेटा, काय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा, म्हणजे योग्य पर्याय लिहा। हा येईल बेटा तुम्हाला 5 मार्कासाठी। यामध्ये नाही का तुम्हाला नाही का 5 नाही का रिकामी जागा येतील। जसं बघा इथं विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास रिकामी जागा म्हणतात। तर कोणता आहे बेटा? विद्युतधारा व्होल्टमीटर पासून होत नाही, अॅमीटर पासून पण होत नाही, यापासून पण होत नाही, तर कोणापासून होत असते बेटा? जनित्र म्हणजेच का आपण जनरेटर म्हणतो, त्यापासून विद्युतधारा तयार होत असते। म्हणजे याचा आन्सर झालं बेटा। यानंतरचा बेटा प्रश्न आता प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमात जातात, म्हणजे काय बेटा? प्रकाश किरण कोणत्या माध्यमातून चाललं? घन माध्यमातून कुठं जात आहे? विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपत्ती होते। लंब रेषेत म्हणजे काय? की लंब रेषेत म्हणजे असे सरळ आपत्ती होते, तेव्हा आपत्ती कोण रिकामी जागा असते। तर लक्षात ठेवा बेटा, घन माध्यमातून विरळ मध्ये असेल, या घनतू विरळ असेल किंवा विरळ तू जरी घन असेल, पण जर लंब रेषेत आपत्ती असेल, लंब म्हणजे सरळ स्ट्रेट लाईन म्हणतो, अशी जर असेल तर तो कधी बी लक्षात ठेवायचा, तर कोण होत असतो? 0चा, म्हणून याचा आन्सर आहे ना 0 डिग्री सेल्सिअस। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बेटा बघा बेटा, काय म्हणते? 20 सेमी नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती रिकाम जागा आहे। म्हणजे काय? 20 सेमी नाभी अंतर आहे, तर बहिर्वक्र भिंगाची रिकाम जागा शक्ती आहे। आता लक्षात ठेवा, बहिर्वक्र भिंग नाव आलं, बहिर्वक्र म्हणजे कधी बी काय राहत असते, त्याची जी शक्ती कशी राहते? पॉझिटिव्ह, म्हणजे काय राहते? प्लस अधिक मध्ये, मग त्याचा आन्सर राहणार आहे। यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा, विद्युतधारेचा उत्तम सुवाहक रिकाम जागा आहे। म्हणजे उत्तम म्हणजे चांगला, ज्याच्यातून नाही का तुमची विद्युतधारा खूप चांगल्या प्रकारे नाही का जाऊ शकते। आता विद्युतधारा म्हणजे आपली नाही का इलेक्ट्रिसिटी लाईन म्हणतो, ती चांगल्या प्रकारे जाऊ शकते। असा कोणता आहे यापैकी? या दिला आहे, तर या हे तुम्हाला 4 दिल्या, 4 पैकी कोणता आहे? तर लक्षात ठेवा बेटा, कोणता राहतो? ग्राफाइट हा विद्युतधारेचा उत्तम सुवाहक आहे। यानंतरचा क्वेश्चन बेटा पहा, भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमण कक्षेची उंची रिकाम जागा एवढी आहे। पहा, भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रह, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? जे आपण नाही का पृथ्वी जी आहे आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला नाही का आपण पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, म्हणजे बघण्यासाठी जे ग्रह असे टाकले राहतात, ते असे फिरतात, त्याला म्हणतो आपण बेटा कृत्रिम उपग्रह। मग काय म्हणते? भूपृष्ठाच्या कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमण कक्षेचे, मध्यम कोणती विचारली आहे? मध्यम भ्रमण कक्षा। आता मध्यम भ्रमण कक्षा कुठं राहते बेटा? किती किलोमीटर राहते पृथ्वीपासून? तर लक्षात ठेवा बेटा, ही राहते आपल्या पृथ्वीपासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर एवढ्या रेंजमध्ये, एवढ्या या रेंजच्या मधामध्ये नाही का कृत्रिम मध्यम भ्रमण कक्षा असते बेटा। मग आता मध्यम भ्रमण कक्षा बघू, हे 1500 या 2000 पेक्षा कमी आहे, मग हे आन्सर नाही राहणार। हे 250, हे पण 2000 पेक्षा कमी आहे, हे पण नाही। हे 45,000 ते 35,780 पेक्षा जास्त आहे, मग हे नाही राहणार। मग बघा इथं कोणता आहे बेटा? 25,000 या दोन्हीच्या मधात येते, म्हणून याचं उत्तर राहणार हे। यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा यानंतर तुम्हाला नाही का पहिल्यातला ब येईल, कोणत्या? खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। आता कोणतेही 5 प्रश्न येतील आणि 5 प्रश्नाला 5 मार्क, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क राहील। जसं बघा, पहिला क्वेश्चन वेगळा घटक ओळखा। पहा, असे तुम्हाला 4 देतील, यातला वेगळा घटक कोणता राहणार? चुंबक। हा चुंबक काय राहणार? वेगळा घटक आहे बेटा। त्यानंतर सहसंबंध ओळखा। आता सहसंबंध ओळखा, जसं CuI2 याचा कलर कोणता राहतो बेटा? तपकिरी। तर मग AgCl चा कोणता रंग राहतो? तर त्याचा लक्षात ठेवा, त्याचा रंग राहतो पांढरा। यानंतरचा प्रश्न बेटा, योग्य जोडी लावा। आता आपल्या जोड्या लावायच्या आहेत। एक लक्षात ठेवा बेटा, हा जो नाही का प्रिव्हियस इयरचा मी पेपर घेतलेला आहे बेटा, एक लक्षात ठेवा बेटा, हा जो प्रिव्हियस इयरचा नाही का तुमचा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, लक्षात ठेवा
एक लक्षात ठेवा बेटा की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधून नाही का बरेच क्वेश्चन नाही का रिपीट होतात. तर हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, याच्यातले बी काही क्वेश्चन नाही का तुमच्या एक्झामला नाही का जरूर रिपीट होईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नाही का बेटा याच्यातले सगळे क्वेश्चन तुम्ही करून टाका. याच्यातले काही क्वेश्चन तुमच्या पेपरला रिपीट होऊ शकता, काही प्रिव्हियस इयरचे विचारत असतात. मग नेक्स्ट बघा, योग्य जोडी लावा, जोड्या लावा म्हणतात. जसं पाहिजे आपल्याला दिली हवा, हवेचा नाही का किती राहतो बेटा, अपवर्तनांक इथं विचारलेला आहे. पदार्थ कोण आहे, हवा, आणि इथं विचारलेला आहे अपवर्तनांक. तर हवेचा अपवर्तनांक लक्षात ठेवा बेटा किती राहते, 1.0003 हा हवेचा अपवर्तनांक राहतो बेटा. यानंतरचा बेटा बघा, चौथा, चूक की बरोबर ते लिहा. आता बघा, तांबड्या किरणाची तरंग लांबी 700 हे NM म्हणजे नॅनोमीटर म्हणतात च्या जवळ आहे. तर लक्षात ठेवा, आता तांबड्या किरणाची काय, तर तुम्ही नाही का बघितलं आता इंद्रधनुष्यामध्ये किती कलर राहतात, 7. कोणता फॉर्म्युला राहतो, इंग्लिशमध्ये राहतो बेटा रॉय, शॉर्टमध्ये गर्ल, ब्युटिफुल, इन, विलेज. मराठीमध्ये मग काय म्हणतो आपण, ताना पिनी पाजा, म्हणजे पहिला कोणता ता म्हणजे तांबडा, म्हणजे काय तो रेड कलर. मग याने काय सांगितलं, तांबड्या किरणाची तरंग लांबी किती राहते, 700 नॅनोमीटर. तर हे बरोबर आहे, तांबड्या किरणाची म्हणजे रेड कलरची नाही का एवढी रेंज राहते, म्हणजे बरोबर आहे बेटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुण्यातील COEP म्हणजेच काय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आपल्या पुण्यात हे कॉलेज आहे बेटा. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 मध्ये अवकाशात पाठवलेला उपग्रह कोणता. पहा, पुण्यातील आपले COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, त्याने या संस्थेतील विद्यार्थ्यांनी काय केला होता बेटा, एक नाही का कृत्रिम उपग्रह केला होता आणि 2016 मध्ये नाही का इस्रोच्या मार्फत नाही का हा नाही का आकाशात सोडला होता हा कृत्रिम उपग्रह. तर त्याचे नाव काय, त्याचं नाव होतं बेटा सोयाम. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा पहा, त्यानंतर तुम्हाला दुसरा शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2. आता हे येणार तुम्हाला 4 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार बेटा, 2. तर पहा, आता शास्त्रीय कारणे लिहायचे कोणतेही 2. बा काय म्हणते, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करता. तुमचे विद्युत पारेषणासाठी कोणाच्या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा नाही का उपयोग करता हे आपल्याला लिहायचं आहे. तर लक्षात ठेवा बेटा, तांबे व ॲल्युमिनियम काय आहे, तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहे. म्हणजे नाही का या तांबे आणि ॲल्युमिनियममधून तुमची विद्युत धारा आहे ही खूप चांगल्या प्रकारे वाहते. त्यामुळे काय होते, तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होते. आता याच्यात काय, याच्या रोधकता कमी आहे, त्याच्या कशा रोधकता कमी असल्यामुळे याच्या विद्युतधारेचे वहन पण खूप इझिली होते असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. आता रोधकता कमी असल्यामुळे याच्यात जी उष्णता निर्माण होईल ती बी कशी राहते, कमी. म्हणून काय म्हणतात, म्हणून नाही का सांगितलं आहे, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करता. पारेषणासाठी म्हणजे काय बेटा, विद्युतधारा पाठवण्यासाठी, ट्रान्सफर म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याचं मिनिंग आहे. यानंतरचा बेटा क्वेश्चन पहा, दुसरा, हिरवी पडलेली तांब्याची भांडे स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या इथं बऱ्याच वेळेस नाही का तांब्याचे भांडे हिरवी पडतात, मग ते स्वच्छ करण्यासाठी एक तर लिंबू किंवा चिंच वापरतात. त्याचं रिझन सांगायचं, सायंटिफिक रिझन म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. तर पहा, तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा कॉपर ऑक्साईड तयार होतो. काय होते, हिरवी का पडतात, कारण की तांब्याची नाही का दमट हवेतील ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा कोण होतो, कॉपर ऑक्साईड तयार होते. मग काय होते, कॉपर ऑक्साईडची हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर होतो. मग त्याच्यानंतर काय होते, या कॉपर ऑक्साईडची हवेतील कोणासोबत होते, कार्बन डायऑक्साईड सोबत नाही का काय होते बेटा, रिॲक्शन म्हणजे काय, अभिक्रिया होते, होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेटची कॉपर कार्बोनेटची कशी हिरवी थर होते, ज्यामुळे तांब्याची चकाकी जाते. मग आता यासाठी काय करायला लागेल, मग करता निंबूचा रस किंवा चिंच यामध्ये आम्ल असते. या दोन्हीमध्ये निंबू किंवा चिंच हे आंबट आहे, आंबट राहते म्हणजेच काय राहत असते, याच्यात आम्ल असते. या आम्लात कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो आणि याने जेव्हा आपण ते धुतो तेव्हा नाही का याच्यात नाही का ते कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर काय होतो, विरघळतो. त्यामुळे तो हिरवा कलर राहणार का, हिरवी लेअर राहणार का, नाही. त्यामुळे पुन्हा तांब्याची भांडे स्वच्छ होतात व त्यांना चकाकी प्राप्त होते. तर हा याच्या मागचं कारण आहे. तर यानंतरचा क्वेश्चन बेटा, तर बघा बेटा क्वेश्चन काय, एकाच गणामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते. म्हणजेच काय म्हणतात
की एका घनामधले जर तुम्ही मूलद्रव्ये जर घेतले तर त्या सर्वांची नाही का संयुजा कशी राहते, समान असते. मग का राहते याचं आपल्याला शास्त्रीय कारण द्यायचं आहे. तर पहा लक्षात ठेवा, मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. म्हणजे काय म्हणतात, ते मूलद्रव्याची नाही का बेटा संयुजा आहे त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवर ठरवतात. म्हणजे त्या बाहेरच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असेल त्यानुसार त्याची संयुजा ठरलेली असते. मग काय म्हणते, घनातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणजेच काय म्हणतात, घनातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते बेटा, समान असते. काय की त्या घनामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन बाह्यत्म कक्षेत असेल तेवढी त्यांची संयुजा असते. म्हणून एकाच घनातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. त्यामुळे त्यांची संयुजा बी कशी राहते, समान. जसं उदाहरणार्थ इकडं बघा, घन 1 मधील मूलद्रव्य संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे बेटा, 1 आहे. का आहे, काय की घन 1 मधल्या मूलद्रव्याच्या बाह्यत्म कक्षेतील इलेक्ट्रॉन एकच असते. त्यामुळे त्यांची संयुजा पण कशी राहणार, 1. म्हणून तसेच नाही का, म्हणून घन 1 मधील मूलद्रव्य संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे घन 2 मधील मूलद्रव्याच्या बाह्यत्म कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात आणि 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे त्याची संयुजा कशी राहतात बेटा, सेम असते. म्हणून म्हणतात एकाच घनामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते. यानंतर बेटा बघा बेटा, यानंतरचा प्रश्न काय म्हणते, खाली प्रश्न सोडवा असा येईल तुम्हाला. कोणतेही 3 तुम्हाला सोडवा लागेल. हा राहील तुम्हाला 6 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला किती मार्क राहणार, 2 मार्काचा. सोपा राहील बेटा हा क्वेश्चन. जसं पाहिजे दिलेला आहे, वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल. म्हणजे काय म्हणते, वातावरणाच्या खालील स्थितीत अशी जर स्थिती असेल तर तुमची नाही का हवा कशी जाणवेल. जसं पहा, जर सापेक्ष आर्द्रता किती 60% जास्त आहे, तुमची जी सापेक्ष आर्द्रता जर 60% जर जास्त असेल तर काय होणार. सोपं आहे, आन्सर इथं दिलं आहे. आपल्याला हवेमध्ये आर्द्रता जाणवेल. 60% जास्त असेल तर आपल्याला का हवेमध्ये काय तर आर्द्रता का होणार, जाणवेल बेटा आपल्याला. त्यानंतर दुसरं, जर सापेक्ष आर्द्रता आहे पहा दुसरं, जर सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर काय होणार. आता 60% जर कमी असेल तर आपल्याला हवा कशी, कोरडी. हे जर चुकून आलेलं आहे, आपल्याला हवा कोरडी जाणवेल. म्हणजे 60% जास्त असेल तर आपल्याला काय आर्द्रता जाणवेल आणि 60% कमी असेल तर कोरडी जाणवेल. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बा, खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. खूपच सोपा आहे बेटा. पहा इथं आपल्याला पूर्ण करायचं आहे बॅलन्सिंग रिॲक्शन आहे बेटा. म्हणजे काय राहते बेटा, इथं स्थिर होणार. जसं पहा इथं नाही का, तुम्ही नाही का कार्बन बघा, हा किती आहे कार्बन, 12. म्हणून इथं घेतला आपण हा C म्हणजे कार्बन, हा 12 झाला, हे बॅलन्स झाला बेटा. त्यानंतर बेटा दुसरं बघा, इथं पहा हायड्रोजन हा किती आहे, 22 आहे. मग पहा इथं बी आपल्याशी हायड्रोजन आहे, हे 11 आणि हे 2 म्हणजे काय 11 गुणिले 2 किती होतात, 22. मग हे झालं हायड्रोजन नाही का बॅलन्स बेटा. त्यानंतर कोण आहे बेटा, O म्हणजे ऑक्सिजन किती आहे, 11. तर तुम्हाला माहिती आहे इथं O आहे, हा याच्या नाही का मल्टिपल आहे, म्हणजे ऑक्सिजन पण किती झाला, 11. तर अशा प्रकारे नाही का ही रिॲक्शन कशी झाली, बॅलन्स झाली बेटा. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन सोपा होता बघा, फरक स्पष्ट करा. तुम्हाला येईल फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा म्हणजे कसं येईल, इथं दिलेलं आहे बेटा पहा, एक वस्तुमान आहे आणि दुसरं काय वजन. वस्तुमान आणि वजन मधला फरक स्पष्ट करा हे विचारलेलं आहे. तर चला आता इथं आपल्याविषयी वजन आहे तर आपण पहिले वजन घेऊ आणि नंतर वस्तुमान घेऊ. ठीक आहे. वजन मग कसं राहते, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वबलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. म्हणजेच काय, एखादी वस्तू आहे तिला नाही का पृथ्वीच्या गुरुत्वबलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते म्हणजे खाली ओढते, तिलाच काय म्हणत असतात बेटा, वजन. तर नाही का दुसरा वस्तुमान, एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रवसंचयाचे मापन. म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये काय असलेला द्रवसंचय किती आहे याला बोलायचं बेटा वस्तुमान. त्यानंतर दुसरं, या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. पहा जे वजन राहते याला परिमाण आणि दिशा नाही का दोन्ही असतात. तर नाही का बघा, हे वस्तुमानला काय, या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. त्यानंतर बेटा वजन हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. पृथ्वीचं जसं जसं नाही का तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल कमी जास्त होते त्यानुसार वजन पण बदलते. पण हे जे आहे वस्तुमान हे विश्वास सगळीकडे सारखेच असते. म्हणजे काय,
तुम्ही नाही का जगात इथेच नाही तर दुसऱ्या प्लॅनेटवर दुसऱ्या ग्रहावर गेले तरी हे चेंज होणार नाही. पण हे नाही का दुसऱ्या ग्रहावर गेले तुमचे वजन तर हे चेंज होईल का? चेंज का होईल? कारण की नाही का वेगवेगळ्या ग्रहाचा गुरुत्वाकर्षण बल वेगळं राहते. पण हे वस्तुमान कोणत्याही ग्रहावर जा हे चेंज होणार नाही. यानंतरचं पहा, पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. आता हे जे तुमचं वजन आहे पृथ्वीच्या केंद्राशी कसं होते? शून्य होते. पण वस्तुमान हे कधी शून्य होऊ शकत नाही. आणखी याच्यानंतरचा एक जर तुम्हाला जर सांगितलं असेल तर ही नाही का सदिश राशी आहे आणि ही कोणती आहे? अदिश राशी आहे. एवढे काय डिफरन्स लिहायची गरज नाही बेटा. फरक कोणतेही 2 पॉईंट लिहिले ते सफिशियंट आहे. पहिला पॉईंट कंपल्शन राहणार कारण की याच्यावर व्याख्या आहे आणि त्यानंतर खालच्यापैकी एखादं कोणतंही लिहू शकत. 2 मार्कासाठी आले तर 2 पॉईंट, 3 मार्कासाठी आले 3 पॉईंट. तर यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा बा खालील सारणी पूर्ण करा. अशी तुम्हाला इथं सारणी दिलेली आहे. ही सारणी तुम्हाला काय करायची बेटा? पूर्ण. जसं पहा उपग्रहाचा प्रकार आणि त्यानंतर भारताच्या उपग्रह मालिकाची व प्रक्षेपकाची नावे. मग आता आपण बघू. जसं पहा दिशादर्शक उपग्रह जे भारतात दिशादर्शक उपग्रह आहे ते कोणत्या नावाने राहतात बेटा? IRNSS. आणि त्याचं प्रक्षेपक म्हणजे कशाने वर सोडतात बेटा? तर ते आहे PSLV. त्यानंतर बेटा दुसरं पहा पृथ्वी निरीक्षण उपग्रह. पृथ्वीचे जे निरीक्षण करतात उपग्रह ते उपग्रह कोणता आहे बेटा? IRS. आणि त्याचं पण प्रक्षेपण कोणतं आहे? PSLV. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा हा बा व्याख्या लिहा. आधुनिक आवर्त सारणीतील गणची आणि आवर्ताची. पहा गणचीच्या व्याख्येला 1 मार्क राहील आणि आवर्ताच्या व्याख्येला 1. असे 1 + 1 = 2 2 मार्क राहील. तर पहा गणची व्याख्या म्हणजे काय? मूलद्रव्याच्या आवर्त सारणीत उभ्या स्तंभांना गण म्हणतात. आता बघा तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी बघितली असेल त्याच्यात जे असे उभे आहेत स्तंभ असे उभे त्याला काय म्हणत असतात? गण. म्हणून म्हणतात मूलद्रव्याच्या आवर्त सारणीत उभ्या स्तंभाला असे जे उभे स्तंभ आहेत अशा उभ्या स्तंभांना काय म्हणायचं? गण. त्यानंतर आवर्त म्हणजे काय? मूलद्रव्याच्या आवर्त सारणीत आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मूलद्रव्याच्या आवर्त सारणी तुम्ही बघितली असेल बेटा तर त्याच्या नाही का अशा आडव्या ओळी आहेत अशा या टाईपच्या जे आडव्या ओळी आहेत त्याला काय म्हणत असतात? आवर्त असे म्हणतात. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा तर बघा बेटा नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन तिसरा राहील. खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. तुम्हाला या टाईपचा तिसरा क्वेश्चन येईल. कोणतेही 5 सोडवायचे आणि हा राहील बेटा 15 मार्काचा. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क राहणार बेटा? 3 मार्क राहणार. तर बघा काय म्हणते एक दिलं आहे तुम्हाला चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे. म्हणजे जी पहिले दिलेली आहे ही आहे चंद्राचे वस्तुमान दिलेलं आहे व नंतर काय दिलं आहे? त्रिज्या. ही आहे चंद्राची त्रिज्या अनुक्रमे सांगितल्या आहे. तर चंद्रावरील नाही का बेटा तुमची एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे चंद्राच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला आपण गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त होणारी जी व्हेलॉसिटी आहे एस्केप व्हेलॉसिटी ही आपल्याला काढायची आहे. तर सोपा आहे बेटा प्रॉब्लेम. आणखी तुम्हाला जीची पण इथे व्हॅल्यू दिली आहे तर आपण जे दिलं आहे ते राईट करायला लागेल. तसं दिलेली माहिती काय करणार? चंद्राचे वस्तुमान दिलं आहे आपल्याला हे मग आपण चंद्राचे वस्तुमान राईट केली मास म्हणतात त्याला. त्यानंतर त्रिज्या दिली आहे ही त्रिज्या दिली आहे तर आपण ही त्रिज्या पण म्हणजे रेडियस इथे राईट केली आणि जीची व्हॅल्यू पण इथे नाही का राईट केली. मग आता इथे एस्केप व्हेलॉसिटी व्ही एस्केप म्हणजेच काय हे तर हे याची नाही का फॉर्म्युला नाही का बेटा हा आहे. मग हा फॉर्म्युलाला लिहायचा आणि या फॉर्म्युलामध्ये याची व्हॅल्यू पुटअप करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सोपा क्वेश्चन आहे बेटा. यानंतरचा क्वेश्चन बघा एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती 2, 8, 1 असे आहे. यावरून खाली प्रश्नाचे उत्तरे लिहा. आता 2, 8, 1 आहे म्हणजेच काय? या सगळ्याची जर तुम्ही जर बेरीज केली 2 आणि 8 किती होईल? 10 10 आणि 1 किती होईल? 11. म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? 11. मग पहा खाली प्रश्नाचे तुम्हाला यावरून उत्तर द्यायचे आहे. जसं बघा या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तर अणुअंक किती आहे बेटा? 11. त्यानंतर या मूलद्रव्याचा गण कोणता? आता लक्षात ठेवा इथे तुम्ही जर बघितलं असं शेवटी 1 आहे म्हणजे शेवटच्या याच्या ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. जिथे 1 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये असतो तो गण नाही का कोणता राहतो? पहिला. 2 राहतो तो गण असतो दुसरा. त्यानंतर बेटा हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहेत? तर हे येतात बेटा किती आवडतात? तिसरे आवडतात. आणि जर याचं नाव जर विचारलं असतं तर हा राहिला असता बेटा कोणता तुमचा? सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर अणुअंक किती राहतो? 11. यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांचे नावे लिहा. म्हणजे या खालील आकृतीचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे आणि या किरणांची नावे लिहायची. जसं पाहिजे तर तुम्हाला दिलं आहे किरण AB. आता किरण AB म्हणजे काय बेटा? हा किरण AB याला काय म्हणतात बेटा? हे किरण येत आहे
येत आहे म्हणून याला म्हणायचं आपाती किरण. त्यानंतर किरण कोणते आहे बेटा? CD. CD म्हणजे काय? हे एका माध्यमातून म्हणजे हवेतून कशात जात आहे? काचामध्ये, आणि एका माध्यमातून जर दुसऱ्या माध्यमामध्ये जात आहे हा CD, हे तुमच्या नाही का लाईट रे म्हणजे काय? प्रकाशाचे किरणे, तर त्याला काय म्हणतात? अपवर्तित किरण. आणि त्यानंतर कोणत्याला आहे बेटा? GH. त्यानंतरचा बेटा नेक्स्ट पहा नंतरचा, खालील विधान वाचा व प्रश्नाचे उत्तरे लिहा. म्हणजे विधान वाचायचं आहे आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे. सोपं आहे बेटा. पहा, सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुगे आहे असं विधान दिलेलं आहे. आता याच्यावर क्वेश्चन पहा, सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुगे काय? क्वेश्चन काय विचारला? काय? तर सोपं आहे बेटा. इथं तुमचं दिलेलं आहे तुम्हाला सोडियम क्लोराईड म्हणजे Na आणि Cl. लक्षात ठेवा, Na हा नेहमी पॉझिटिव्ह राहतो आणि Cl कोणता राहतो? निगेटिव्ह. याचा अर्थ की Na नाही का एक इलेक्ट्रॉन नाही का देतो म्हणजे देवाण करतो, आणि Cl नाही का काय करते? तेच एक इलेक्ट्रॉन घेते. म्हणून नाही का हा नाही का पॉझिटिव्ह राहणार आणि हा Cl निगेटिव्ह राहणार. म्हणजे Na देतो, हा Na देतो म्हणून देतो म्हणजे पॉझिटिव्ह आयन देतो, आणि Cl घेतो म्हणजे निगेटिव्ह आयन घेतो. म्हणून नाही का याला काय म्हणतात बेटा? आयनिक संयुगे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या घटनामधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. आता भौतिक बदल म्हणजे काय राहते? भौतिक बदल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे राहतात आणि रासायनिक बदल म्हणजे कायमस्वरूपी राहतात. जसं पहा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. आता बर्फाचे पाण्यात रूपांतर झाले हा तात्पुरता आहे, कारण की बर्फाचं पाणी झालं, पुन्हा पाण्याला थंड केलं, पुन्हा बर्फ मिळतो, म्हणजे तीच वस्तू पुन्हा मिळते. मग हा झाला भौतिक बदल. त्यानंतर बेटा फळ परिपक्व होणे. फळ परिपक्व होणे म्हणजे एखादं कच्चं फळ आहे ते पूर्ण पिकलं. आता ते पिकल्यानंतर तुम्ही काही करा, पुन्हा त्या पिकलेल्यापासून कच्चं मिळवता येईल का? नाही. म्हणजे हा कायमस्वरूपी बदल आहे म्हणून याला म्हणायचं रासायनिक बदल. त्यानंतर दुधाचे दह्यात रूपांतर होणे. आता दूध घेतलं, दुधाचं दही झालं, तुम्ही काही करा, त्या दह्याला पुन्हा दुधात रूपांतर करू शकता का? नाही. म्हणजे हा कसा आहे? कायमस्वरूपी बदल आहे म्हणून याला म्हणायचं रासायनिक बदल. यानंतर बेटा पाण्याचे बाष्पीभवन होणे. पाण्याचे बाष्पीभवन होणे म्हणजे पाण्याची वाफ होणे. वाफ तुम्हाला माहीत आहे, ती पाण्याची आपण वाफ आहे, ती वाफ नाही का झाल्यानंतर त्या वाफला पुन्हा आपण नाही का थंड जर केलं तर पुन्हा पाणी मिळते. म्हणजे हा कसा आहे? तात्पुरता बदल म्हणून हा झाला भौतिक बदल. यानंतरचा बेटा जठरा म्हणजे अन्न पचणे. म्हणजे सोप्या भाषेत आपल्या पोटामध्ये अन्न पचणे. आता आपल्या पोटामध्ये आपण खाल्लेलं अन्न जर पोटात पचलं तर पुन्हा त्या पचलेल्या अन्नापासून पुन्हा अन्न त्या पचलेल्या अन्नापासून पुन्हा जे ओरिजिनल अन्न होतं ते तयार करू शकतो का? नाही. म्हणजे हा कायमस्वरूपी बदल आहे म्हणून म्हणायचं रासायनिक बदल. आणि लास्टला लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे. आता काय केलं तुम्ही, एखाद्या की चुंबक घेतलं आणि तिथे नाही का जर लोखंडाचा चुरा घेतला तर त्याच्याकडे आकर्षित होते. मग हा कसा आकर्षित होते? आणि काय वेळानंतर जर समजा जर तुम्ही जर नाही का ते चुंबक जर दूर त्याच्यापेक्षा पासून जर दूर ठेवलेला असेल त्या चुरापासून तर नाही का आकर्षित होणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत जर लोखंडाचा चुरा जर त्या चुंबकाकडे आकर्षित होतो, हे बरोबर आहे बेटा. पण जर आपण ते चुरा पुन्हा जर नाही का तिथून त्या चुंबकापासून ओढून जर दूर काढला, पुन्हा जशाला तसा चुरा मिळतो, काही चेंज होतो का? नाही. म्हणून हा कसा आहे? तात्पुरता म्हणून म्हणतात भौतिक बदल. यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा, सोपा आहे क्वेश्चन. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आकृतीचे निरीक्षण करायचे. आता हा आहे बेटा, तुम्ही एक्सपेरिमेंट बघितला आहे. पहा इथं काय मेणाचा जाड थर म्हणजे काय, इथं हे सगळं काय मेन, याच्यात नाही का 3 नाही का तुम्हाला बॉल टाकायचे होते. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहीत आहे. तर पहा या लोखंड होता, याने काय केले होते? जास्त उष्णता काय केली होती बेटा? ग्रहण केली होती. म्हणून नाही का याने काय केलं? याचं हा सर्वात खाली गेला लोखंड. त्यानंतर तांबे मिडलला, सर्वात वर कोण राहिला बेटा? शिशेने सर्वात कमी उष्णता ग्रहण केली होती. म्हणून नाही का हा काय राहणार बेटा? सर्वात वर या मेणाच्या थरामध्ये. तर यावर नाही का डिपेंड आपल्याला क्वेश्चन आहे. बघा बेटा काय म्हणते, कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक आहे? कोणाची आहे बेटा? सर्वात खाली कोण गेला? यस, लोखंड. मग कोणाची आहे? लोखंडाची. रिझन का? कारण लोखंडाचा गोळा जास्त उष्णता शोषून घेतो व तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देतो, त्यामुळे मेण जास्त वितळते, म्हणून हा खाली गेला होता. दुसऱ्या जबा, कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्मधारकता सर्वात कमी आहे? कमी आहे तर स्पष्ट करा. दिलेला आहे म्हणून स्पष्ट करायचं, अदरवाईज करायची गरज नाही. तर कोणाची आहे बेटा सर्वात कमी? शिशेची. का आहे तर यासारखं, कारण शिशा हा कमी उष्णता शोषून घेतो, त्यामुळे तो मेणाला बी कमी उष्णता देतो, त्यामुळे तो वर राहतो. हे झालं. त्यानंतर बेटा नेक्स्ट क्वेश्चन, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? हे आपल्याला विचारलेलं आहे. तर काय म्हणते, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान
किती 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर जर तुम्ही जर कोणताही पदार्थ घेतला त्याचा 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर वाढण्यासाठी जी उष्णता लागते त्यालाच काय म्हणत असतात बेटा, यस त्यालाच म्हणतात बेटा पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, दिलेली आकृती ABC ओळखा व त्याचे उपयोग लिहा. आता हे ABC आकृती ओळखा. पहिले दिली A, 3 आकृती दिली 3 मार्कला. तर बघा पहिले याला काय म्हणतात बेटा, वितळतार. इंग्लिश म्हणजे याला जर सांगायचं झालं तर फ्यूज असे म्हणतात. मग काय म्हणते बेटा, याचा उपयोग काय आहे, विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळतार जोडतात. परिणामी परिपथ व उपकरण याचे संरक्षण होते. म्हणजेच काय बेटा, जे विद्युत उपकरण आहे जसं आपल्या घरचे जे आहे TV, फॅन किंवा आपल्या घरचं जे पूर्ण जे राहतं लाईट गीज सर्व, त्याला का बेटा काय होते की विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन जर जास्त जर आपल्या घराचं इलेक्ट्रिसिटी जर आली, लाईन आली तर लायका तुम्हाला माहीत आहे आपल्या घरचे जे इन्स्ट्रुमेंट राहतात ते जळू शकतात आणि त्यामुळे आपले काय होते, नुकसान होते. मग हे अवॉइड करण्यासाठी आपल्या घरी कोण राहत असते, फ्यूज तार. जास्त व्होल्टेज आलं, जास्त करंट आला, व्होल्टेज आला तर लायका सरळ ती काय होते, वितळते. त्यामुळे आपल्या घरचं नुकसान होत नाही. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा पहा, इथं सेकंड दिले आहे तुम्हाला MCB म्हणजे काय, आपल्या इथं राहतो MCB. मग याचा उपयोग काय राहते, विद्युतधारा अचानक वाढल्यास ही खुली होऊन परिपथ बंद पाडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जाते. सोपं आहे. जर आपल्या घरी जर जास्त जर व्होल्टेज आला तर आपल्या घरचं नुकसान होईल. मग त्याला अवॉइड करण्यासाठी जर जास्त करंट आला, ही कळ आपोआप नाही का, ही कळ म्हणजे काय बटन आपोआप नाही का बंद होते. यालाच म्हणतात MCB. यानंतरचं बेटा थर्ड गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी यूज करतात, गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युतधारेची दिशाही समजते. यात काही बदल करून याच्या मदतीने काही विद्युतीय मापनही करतात. सोपं आहे बेटा. गॅल्व्हॅनोमीटर काय करतात, आपला करंट मोजायचा, पण मोजायचा कशाने हा प्रॉब्लेम राहतो. म्हणून काय म्हणतात, गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. म्हणजे परिपथात विद्युतधारा आहे की नाही, आहे तर किती आहे हे मोजण्यासाठी करतात. यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा, इथं खालील ओघ तक्ता पूर्ण करा. हा तक्ता पूर्ण करायचा. आता इथं बघा, इथं काय राहणार बेटा, सॅच्युरेटेड. इथं काय राहतं बेटा, अनसॅच्युरेटेड. दिलं आहे आपल्याला संतृप्त, असंतृप्त. तर नाही का इथं काय राहणार बेटा, अल्केन. इथं अल्किन आहे, इथं अल्काईन. आता याचा फॉर्म्युला बघा, इथं नाही का एका +2 राहतो, इथं नाही का +2 म्हणजे नाही का +2 राहते. तर हे +2 दुसऱ्या याच्यात फक्त काढून टाकायचं, इथं लिहिला नाही. आणि तिसऱ्या याच्यात या +2च्या जागी काय लिहायचं, यस -2 म्हणजे -2. सोपं आहे बेटा. यानंतरचा क्वेश्चन बेटा थोडंसं आता फास्ट घेत आहोत. पहा, खालीपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. कोणतं 2 देतील, 2पैकी 1 सोडवायचा आणि हा राहणार तुम्हाला 5 मार्काला. तसं पहा, आकृतीवरून खाली प्रश्नाचे उत्तरे लिहा. ही आकृती पाहायची, ही आकृती पाहिजे आणि उत्तर द्यायचं. पहा, पहिला, वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविला आहे. तर कोणता दृष्टिदोष आहे बघा, लक्षात ठेवा. एखादा जर पर्सन दूर आहे आणि त्याच्यापासून अशा लाईट जात आहे, पण नाही का हा याला म्हणतो आपण रेटिना बेटा. पण इथं जर टच व्हायच्या अगोदर, याच्या अगोदर नाही का इथे टच होत आहे म्हणजे इथपर्यंत पोचत नाही. मग इथं पोचत नाही तर आपल्याला तेवढं क्लिअर दिसेल का, नाही. म्हणजेच नाही का आपल्याला दूरची वस्तू या दृष्टिदोषात दिसत नाही. जिथं दूरची वस्तू दिसत नाही त्याला कोणता दृष्टिदोष म्हणतात, निकट दृष्टिता. समजलं बेटा. यानंतर बेटा, हा दृष्टिदोष निर्माण होण्याचे कारणे कोणते हे विचारलेलं आहे. आणि त्याच्यात नंतर बेटा या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करा. आता निराकरण कसे करायचे या दृष्टिदोषाचे, तर सोपं आहे बेटा. काय करायचं, इथे नाही का तुमचा इथं काय करायचं, अंतर्गोल भिंग, इथं अंतर्गोल भिंग बसवायचं. हे जर बसवलं तर काय होणार, हे असं आहे ना, इथे लाईट अशी आहे ना, आणि डायरेक्ट नाही का इथं नाही का तुमच्या रेटिनाला टच होणार. आणि इथं टच झाल्यामुळे आता तुम्हाला क्लिअर दिसेल. म्हणून इथं कोणता भिंग पाहिजे, अंतर्गोल भिंग. यानंतरचा क्वेश्चन बेटा पहा, खालील सारणी पूर्ण करा. आता ही सारणी आपल्याला पूर्ण करायची. तर इथं दिलं आहे बेटा 1 2 3 4 5 असे 5 दिलेलं आहे. 5पैकी 5 सोडायचे, प्रत्येकाला 1 मार्क